चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हीएस ग्रुपच्या माध्यमातून फलंदाज भूषण सुतार आणि कल्पेश मोरे, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मेहबूब शेख. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आणि त्याचबरोबर समाजसेवक संतोषदादा सुतार आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. चला बनसांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होते सुरुवात. गेम ऑन. राऊंड द विकेट. पहिला बॉल मेहबूबचा पहिला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. फिल्डर तैनात होता. स्वप्नीलने हा झेल आणि पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. मेहबूब शेख ॲज अ आयकॉन टीम कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. तर समाजसेवक संतोषजी सुतार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की संजय दादा आपल्या शुभ हस्ते संतोषजी सुतार यांचा सन्मान. एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत. गेले अनेक वर्ष शिरवणी गावात सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि समाजसेवा हीच ईश्वर सेवा ब्रीद मनामध्ये ताईत करून गेले. कित्येक वर्ष सामाजिक सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर महत्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर नवीन फलंदाज सागर सिंग उर्फ तारे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा बॉल लॉफ्ट केला आडव्या बॅटने. एक रन मिळेल डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रन. स्कोरबोर्ड ओपन झालाय सध्याच्या घडीला व्हीएस ग्रुप. कोलोर पद्धतीचा हा बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय सध्याच्या घडीला. गोलंदाज मेहबूब यांच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. सागर सिंग समोरच्या दिशेने फटका केला. लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. चांगली फिल्डिंग. फेकी थोडीशी गचाळ राहिली, परंतु 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन. 2 धावा स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडला त्यानंतर थोडंसं प्रभावित केलं फलंदाजाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. अप्रतिम दर्जाचा स्पेल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये एक महत्वाचा विकेट पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे प्राप्त केला. फुलटॉस होता, परंतु रन मिळतील 4. हा येतोय चौकार.
या चौकाराच्या साह्याने एक षटकाचा खेळ झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम VS ग्रुप या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे एक गडी बाद 6 रन 6 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. वेग भरपूर होता, जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. साहिल भोईर येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, पंचांचा इशारा येईल. येस, इट इज अ सिक्सर. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती या ठिकाणी वाढली जाते आणि हा षटकार या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण जरूर केलंय. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आले. कारण ज्यावेळेस एखाद्या फिल्डरच्या माध्यमातून मिसफिल्डिंग होते त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स कमी होत असतो आणि कुठेतरी थोडंसं मनाचं खच्चीकरण या ठिकाणी झालंय गोलंदाज साहिल भोईरचं. परंतु कमबॅक करण्यासाठी विकेट प्राप्त करावे लागतील. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपामध्ये निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती, ही संधी गमावली. षटकारानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 फिल्डर भरपूर वेगाने धावले परंतु या क्षणाला प्रयत्न चांगला केला होता परंतु रन मिळतील 4. आज चौकार आलाय. 22 रन आतापर्यंत होतात. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
2 ओव्हरचा खेळ झालाय. 22 रन. हा बॉल लॉफ्ट केलाय. काय फटका आहे, परंतु रन मिळेल एकच. या बॉलवर पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा झेल आणि फलंदाज कल्पेश मोरेची खेळी होते संपुष्टात. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, परंतु या क्षणाला फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. रन आतापर्यंत होतात 23 रन. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. बिग हिट केलाय, टायमिंग प्रॉपर. यस, इट इज अ सिक्सर. काही षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. एकोणतीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलाय, एक सिंगल पूर्ण होते.
चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने 30 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय, परंतु काय एफर्ट्स आहे, अप्रतिम. प्रेक्षकांची मनं जिंकली सध्याच्या घडीला फिल्डर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. 31 रन 31. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 रन आतापर्यंत होतात. थर्टी 31 रन आतापर्यंत होतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज संस्कार सुतार आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी राहिली होती. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईड बॉल. शिरवणे प्रतिष्ठान या टीमचे ओनर अविनाश दादा सुतार यांचे ते सुपुत्र आहेत संस्कार सुतार. जेलची संधी होती, परंतु संधी गमावली. फिल्डर साहुल अण्णा त्या ठिकाणी तैनात होते. प्रयत्न चांगला केला होता, परंतु स्वतःवर थोडेसे नाखुश आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईन चांगली होती, अप्रतिम. प्रेक्षकांची मनं जिंकली सध्याच्या घडीला संस्कार सुतारने ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय. कारण डावकरत्याच्या गोलंदाजामध्ये चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते. दैविक देणगी, नॅचरल स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी राहिली. एकंदरीत या मार्गस्थ षटकामध्ये संस्कार सुतारच्या माध्यमातून या बॉलवर लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 6. हा येतोय षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 40 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. जसा टप्पा पडला प्रभावित केलं फलंदाजाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. जर या बॉलवर विकेट प्राप्त केला तर मोनिश नाईक यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. लाईन चांगली होती, परंतु
तेवढीच चांगली कामगिरी विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रनच्या सरासरीने 40 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला शेवटचं षटक आणि गोलंदाज सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय परंतु चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. 1 रनच्या साह्याने 41. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते आणि फलंदाज विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. जर विशाल भोईरने षटकार लगावला तर जयेंद्र जोशी यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर केले जयेंद्र जोशी यांच्या माध्यमातून. परंतु या क्षणाला आणि जर गोलंदाजाच्या विरुद्धमध्ये जर षटकार आला तर गोलंदाज स्वप्नीलला देखील कॅश प्राइज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होईल तत्पूर्वी ओव्हर द रोप सर 4 रनसाठी हा चौकार. फोर्टी 46 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लॉफ्ट केला. टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे आणि या बॉलवर जर विकेट प्राप्त केला स्वप्नीलने तर निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर केलाय. आणि डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या होते 46. 47 रन होतात आणि 48 धावांचं टार्गेट असेल. सत 47 रन झालेत आणि 48 रनचं टार्गेट असेल.
तर चला 48 रनचं टार्गेट. ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. फोर्टी एट रनचं टार्गेट आणि आजच्या दिवसातील अंतिम लढत शिरवणे प्रीमियर लीग 2025 आणि 6वं पर्व. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खवले आणि त्याचबरोबर सचिन ठाकूर. महबूब शेख आलाय सलामीसाठी आणि सचिन ठाकूर. तर मॅचला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होते. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झालाय. टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमचं. एकीकडे VS ग्रुप आज संघ मात्र खेळतोय. एक चांगला बाउन्सर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. 1 बाउंडची ताकीद दिली जाते रोहित पाटीलला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. येस, इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रोहितचा हा बॉल समोर. या टीमने 12 धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त झाल्यात. मोठे फटके लगावण्यापासून सागर सिंग तारेने रोखले.
5 बॉलचा खेळ झालाय, 13 रन. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. या षटकामध्ये 3 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत सागर सिंग तारेने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं टीम व्हीएस ग्रुप या टीमला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 18 बॉल मध्ये 35 रनची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर कल्पेश मोरे आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज वासुदेव मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिन ठाकूर. गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराने या सामन्यामध्ये पकड निर्माण झाली. 17 बॉल आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत 29. एक रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये 16 बॉल मध्ये अजूनही 28 रनची गरज. पुन्हा एकदा महत्वाचा विकेट प्राप्त केलाय फलंदाज सचिन ठाकूर या ठिकाणी होईल बाद. चांगली संधी गमावली.
पुन्हा एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. टायमिंग जरूर चांगलं होतं, परंतु एक धाव तर जरूर या ठिकाणी पूर्ण होते. समीकरण बदलणे. येणारे 12 बॉल आणि अजूनही 27 रनची गरज. गोलंदाज भूषण सुतार यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी जयेंद्र जोशी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी आहे. 12 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. भूषणचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवर केलं स्वागत. हा वेलकम षटकार पाहायला मिळालाय. 11 बॉल आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत. 21 रनची गरज. 11 बॉल आणि 21 रन. पुन्हा एकदा फुलटॉस होता. आडव्या बॅटने लॉफ्ट केला. एक सिंगल. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 10 बॉल आणि आता मात्र 20 रनची गरज. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय, परंतु लाईन चांगली होती. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. 9 बॉल आणि 20 रन. प्रत्येक डॉट बॉल शिरवणे प्रतिष्ठान या टीमचा दबाव वाढवतोय. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा निर्मित करते बीएस ग्रुप या टीम मध्ये. लॉफ्ट केलाय फलंदाज वासुदेवने, परंतु या क्षणाला एक सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगला केला होता, परंतु क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम व्हीएस ग्रुप या टीमला. कारण समीकरण जर आपण पाहिलं ना तर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 19 रन ची गरज अजूनही पूर्ण करायची आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. एक सिंगल. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. 7 बॉल आणि आता मात्र 17 रनची गरज.
हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी एक नवचैतन्य आणि या मॅच मध्ये पुनरागमन करू शकते संघ शिरवणे प्रतिष्ठान संघ. 7 बॉल आणि 17 रन. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल फक्त पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल, परंतु फक्त एकाच धाब्यावर समाधान मानावं लागेल. मॅच मध्ये एक रंगत निर्माण झाली. शेवटचे 6 बॉल. गोलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळेल. भवितव्य आहे दोन्ही टीमचं या षटकामध्ये. 6 बॉल 16 रन. पहिलाच बॉल लाईन चांगली होती, प्रभावित केलं फलंदाजाला. काय ट्विस्ट पाहायला मिळतो या मॅच मध्ये. कधी व्हीएस ग्रुप तर कधी शिरवणे प्रतिष्ठान. 5 बॉल मध्ये आता मात्र 16 धाबा. आज मात्र हिरो बनण्याची संधी आहे फलंदाजाला देखील आणि गोलंदाजाला देखील, परंतु संधीचं सोनं कोण करेल. बिगिट जरूर केलाय, उंची भरपूर गाठली चेंडूने. कल्पेश येईल, बॉल त्याने जज केलाय, टिपला हा झेल. आणि आता मात्र 4 बॉल मध्ये 16 रनची गरज. 4 बॉल मध्ये 4 चौकार मात्र जरूर मारावे लागतील. बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही 15 रनची गरज. हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. एकच रन या ठिकाणी कंप्लीट होते. 3 बॉल आणि आता मात्र 15 रनची गरज, 14 रनची गरज. 3 बॉल मध्ये 14 धावा. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते.
आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, एकच सिंगल या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या 2 चेंडू आणि 13 रन. कंपल्सरी चेसिंग. जर एखादा चेंडू अवांतर स्वरूपाचा आला, त्यावर जर मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला तर कुठेतरी रंगत निर्माण होऊ शकते.